हॅलो फ्रेंड्स, मी आज बनवणार आहे बीन्स बुर्जी। चला तर मग बघूयात। खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि खूप कमी त्याला साहित्य लागतं। चला तर मग मी बीन्स आणलेले आहेत। छान बीन्स आहे, ते आपण निवडून घेणार आहोत। पुढचे आणि मागचे टोक काढून टाकायचे हाताने। हे बघा, अशा पद्धतीने काढायचे। हे बघा असं। तर आपण हे असे सगळ्याचे काढून घेणार आहोत। हे बघा, छानपैकी झालेले आहेत काढून। आणि आपण ते एका बाउलमध्ये काढून पिण्याच्या पाण्याने मी स्वच्छ धुवून घेत आहे। छानपैकी धुवायचे। हे बघा अशा पद्धतीने। छान धुवून झालेले आहेत, तर आपण त्याला कट करून घेणार आहोत। असं बारीक बारीक कट करायचे। आपण मिरची कट करतो ना, त्या पद्धतीने अशी बारीक कट करून घ्यायची। सगळे बीन्स आपले कट करून झालेले आहे। चला तर मग फोडणी करते। कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी तेल टाकले आहे। त्यानंतर थोडी मोहरी, जिरे आणि कट केलेला लसूण आणि टोमॅटो। एकदम कमी साहित्य लागतं आपल्याला त्या भाजीसाठी, बुर्जीसाठी। त्यानंतर हळद टाकलेली आहे मी, आणि लाल तिखट आणि काळा मसाला। हे बघा, छानपैकी मिक्स करायचं। त्यानंतर 2 चमचे मी बेसन पीठ घेतलेले आहेत। छोटे चम्मच घेतलेले आहे बेसन पीठ। ते छान फ्राय करायचं मस्त त्याच्यामध्ये। आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण कट केलेले बीन्स आहे ना, हे टाकायचे। एकदम फ्रेश आहे आणि एकदम छान होईल आपली भाजी। छान हलवायचे। मंद गॅसवर त्याला छानपैकी शिजू द्यायचं। हे बघा, आपली रेसिपी बऱ्यापैकी झालेली आहे। आता त्याला आपण छान बारीक गॅसवर शिजू देणार आहे। नंतर मी चवीनुसार मीठ टाकलेले आहे। हे बघा, छान टोमॅटो पण छान दिसलेला आहे, शिजलेला पण छान आहे टोमॅटो। त्यानंतर मी थोडेसे पाणी टाकून त्याला शिजवून घेत आहे। हे बघा, छान थोडे बीन्स शिजायला थोडासा वेळ जातो, तर आपण झाकून घेऊयात। हे बघा, छानपैकी आपले बीन्स बुर्जी रेडी आहेत। झाकण ठेवल्यामुळे काय झाले, ते छान शिजले बीन्स आपले, आणि कलर पण त्याला छान आलेला आहे। त्यानंतर 1 मोठा चम्मच मी शेंगदाणे कूट घेतलेला आहे। शेंगदाणे भाजलेले होते माझे, आणि त्याचा मी कूट टाकलेला आहे। एकदम छान झालेली आहे रेसिपी आपली। आपण ही टिफिनला पण देऊ शकतो, आणि मुलं एकदम आवडीने खातात। वरण भातासोबत तर खूपच छान लागते भाजी आपली। चला तर मग बीन्स बुर्जी आपण सर्व करूया। छानपैकी कोथिंबीर टाकून घेऊया। बीन्स बुर्जी करून बघा। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। खूप मस्त झालेली आहे भाजी। चला तर भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये।